ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. स्ववर्णोचित कर्मानेच परमसिद्धी. भाग 1. ओव्या आहेत 885 ते 894 आणि गीतेचा श्लोक आहे 45. शास्त्राधारे स्वकर्म पारखून घ्यावं. भगवंत येथून पुढे 45 ते 58 श्लोकांपर्यंत कर्मातून मोक्षसिद्धी कशी प्राप्त होते त्याचे विवेचन करत आहेत. श्लोक 45. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेला मनुष्य सिद्धी पावतो, म्हणजे वैराग्य पावतो. स्वकर्म रत मनुष्य कोणत्या प्रकारे सिद्धी पावतो ते ऐक. आता इयेची विचक्षणा वेगळालिया वर्णा उचित जैसे करणा शब्दाधिक. हे चतुर अर्जुना, आता हीच आम्ही सांगितलेली कर्मे या वेगवेगळ्या 4 वर्णांना योग्य आहेत. ती कशी, तर ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत. ना तरी जळदच्युता पाणिया उचित सरिता सरितेसी पंडुसुता सिंधू उचितो. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आहे आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे, तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे गोरे या अंगा जैसे गोरेपणा. गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे हे कर्तव्य ज्याच्या भागाला आले असेल ते त्यालाच शोभते. तया स्वभाव विहिता कर्म शास्त्राचे निमुखे विरोत्तमा प्रवर्तावया लागी प्रमा आढळती जे. हे विरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता शास्त्राने काय सांगितले आहे याविषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. पै आपुलेनी रत्नथिते घेपे पारखियाचेनी हाते तैसे स्वकर्मे आपैते शास्त्रे करावे. जसे मूळचे आपलेच रत्न, परंतु जर त्याची आपल्याला परीक्षा नसेल तर ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावे. त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म शास्त्राद्वारा ठाम करून घ्यावे. जैसी दिठी असे आपुलिया ठाई परी दीपे विण भोग नाही मार्गून लाहता काही पाय असता होय. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी आहे, परंतु दिवे वाचून रात्री तिचा उपयोग नाही, अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार. म्हणून ज्ञाती वशे आचारू सहजे असे जो अधिकारू तो आपुलिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपणाला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. मग घरीचाची ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आडळू असे. मग घरी असलेलाच ठेवा ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखवला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे का. तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जो आपुले आचरेगा. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरतो. भगवंतांनी गीतेत चातुर्वर्ण्य व्यवस्था समाजात कशी रूढ झाली ते सांगितलं. ते सांगण्याचं कारण काय ते श्लोकातून स्पष्ट होते. श्रीकृष्ण सांगतात की स्वतःच्या कर्मामध्येच रत असलेल्या मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होते. कशी, तर सर्व विश्व ज्यापासून निर्माण होते व सर्व विश्व ज्याने व्यापलेले आहे त्या ईश्वराची आराधना आपल्या कर्मामुळेच होते. त्यामुळे मोक्षसिद्धी म्हणजे यश मिळवता येते. पुढच्या श्लोकात भगवंतांनी स्वकर्मणा तमभ्यर्च्य असं म्हटलेलं आहे. स्वकर्मानीच त्याची पूजा करायची आहे. केवळ गंध फूल अक्षता वाहून केलेली पूजा ही खरी पूजा नाही. आपली कर्म भगवंताला अर्पण करण्याच्या हेतूने नीट करणे ही परमेश्वराची पूजाच आहे. यात भगवंतांनी कर्मयोगाचाच मार्ग श्रेयस्कर हे ध्वनित केलेला आहे. यज्ञ दान तप वगैरे पावन कर्मांचा त्याग करता येणार नाही असं भगवंतांनी आपले स्पष्ट मत या अध्यायातील 5व्या श्लोकातच सांगितलं होतं. पण यज्ञ दान व तप
ही कर्मे सर्वांनाच करण्याचा अधिकार व सामर्थ्य असते असं नाही. पण कर्म म्हणजे शास्त्रानुसार प्राप्त झालेले विहित कर्म करूनही मोक्षप्राप्ती करून घेता येते. त्यासाठी ती कर्मे फलाशा व अहंभाव सोडून केवळ भगवंतांची आज्ञा म्हणून भगवंताला अर्पण करण्याच्या हेतूने करावीत. तीच ईश्वराची पूजा ठरते. अशा कर्मामुळे मनुष्य विषयोपभोगापासून दूर राहतो. शरीर, मन व इंद्रिये यांच्या प्रवृत्ती नित्य कर्मामुळे सहजच नियंत्रित होतात व अंतःकरण अंतर्मुख होण्यास मदत होते. शास्त्रोक्त कर्मे करण्यास शास्त्राने आज्ञा केलेली आहे, कारण त्यामुळे सत्वगुणाचा उत्कर्ष होण्यास मदत होते. निष्काम कर्माचे बीज रुजण्यास भूमी तयार होते व कर्मबंधातून सुटण्याचा मार्ग मोकळा होतो. ज्ञानदेव सांगतात की मनुष्याने वर्णाश्रम धर्माप्रमाणे आलेली कर्तव्य करणे योग्य आहे. पावसाच्या धारा झेलण्यास नदी योग्य, नदीचे पाणी आपल्यात सामावून घेण्यास समुद्र योग्य. गोरेपणास गोरे अंगच लागते, त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी स्वकर्मे म्हणून शब्दस्पर्शादी इंद्रिय विषय आहेत ती स्वकर्मे मनुष्याने करण्यास प्रवृत्त व्हावी. ही कर्मे शास्त्रमुखाने पारखून घेऊन मग दृढबुद्धीने करावीत. आपल्याकडे एखादे रत्न असेल तर त्याची किंमत रत्नपारख्याकडूनच केली जाऊ शकते, किंवा आपल्याला डोळे असले तरी रात्री अंधारात चालण्यासाठी दिव्याचा आश्रय करावा लागतो. त्याप्रमाणे स्वकर्मांचा निर्णय शास्त्र कसोटीनेच होऊ शकतो. पुढे त्यांनी शास्त्राधारे कर्मे का करावीत ते स्पष्ट केलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.